नमस्कार मित्रांनो मानसशास्त्र म्हणते की सातत्याने हसल्यामुळे शारीरिक आणि भावनिक वेदना सहन करण्याची क्षमता वाढते। एकूणच हसण्यामुळे तुम्ही एक मजबूत व्यक्ती बनता। प्रत्येक संकटातून निर्माण होणारी वेदना एक शिकवण देऊन जाते आणि प्रत्येक शिकवण माणसामध्ये बदल घडवते। खरा पुरुष शेकडो मुलींवर प्रेम करत नाही, तो एकाच मुलीवर शेकडो प्रकारे प्रेम करतो। मित्रांनो, चांगला जोडीदार निवडा, फक्त तुमच्यासाठी, तुमच्या पालकांसाठी नाही, तुमच्या इमेजसाठी नाही, तुमच्या बँक बॅलन्ससाठी नाही, जो खऱ्या अर्थाने तुमचे आयुष्य पूर्ण करेल असा जोडीदार निवडा। लग्नाची अंगठी डाव्या हाताच्या चौथ्या बोटामध्ये घातली जाते, कारण त्या एकाच बोटाची नस थेट हृदयाशी जोडलेली असते। संगीत हा मेंदूसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे। संगीतामुळे मेंदूचा प्रत्येक भाग सक्रिय होतो। गेल्या अनेक वर्षांपासून संगीत थेरपी अनेक आजारांसाठी वापरली जात आहे आणि ती खूप उपयुक्त ठरली आहे। जेव्हा लोक काय चुकलंय हे सांगण्यास नकार देतात, तेव्हा तुमचा असा समज होतो तुमचंच काहीतरी चुकलंय। जेव्हा लोक ग्रुपमध्ये बोलतात, तेव्हा 80% लोक तिथे उपस्थित नसलेल्या लोकांबद्दल निंदा करतात किंवा तक्रार करत असतात। जिथे संवाद नाही तिथे नाते टिकू शकत नाही, जिथे आदर नाही तिथे प्रेम असू शकत नाही, जिथे विश्वास नाही तिथे पुढे जाण्यात काही अर्थ नाही। प्रत्येक जण चांगल्या व्यक्तीच्या शोधात आहे, परंतु कोणीही चांगले बनण्याचा प्रयत्न करत नाही। बहुतेक लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीबरोबर चॅट करताना वेगाने टाईप करतात। तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या दोषाबद्दल जितके प्रामाणिक असाल तितके लोक तुम्हाला हुशार समजतील, कारण स्वतःचे दोष स्वीकारायला सुद्धा आत्मविश्वास लागतो। एखाद्याचे कौतुक केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि अजून चांगल्या प्रकारे गोष्टी करण्यासाठी तो प्रेरित होतो। मित्रांनो, आपण जे काही ऐकतो ते फक्त लोकांची मतं आहेत, वास्तुस्थिती नाही। आपण जे काही पाहतो तो आपला दृष्टिकोन आहे, वास्तवता नाही। चिंगम, चॉकलेट्स आणि केळी खाल्ल्याने मन शांत होते, मूड बदलण्यास मदत होते, हे सिद्ध झालं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा डोकेदुखी होत असेल, तेव्हा मिठी मारणे किंवा कुशीत झोपणे ह्या समस्यांवर रामबाण उपाय आहे। लोकांनी तुम्हाला गांभीर्याने घ्यावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना सांगा, ही गोष्ट मला माझ्या आई किंवा वडिलांनी सांगितली आहे। मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।